धन्यवाद. सुरू करीत आहोत नटखट शृंगारिक गवळण. नटखट शृंगारिक गवळण. माझ्या लाडाच्या कोंबड्यानं कुंकू लावील रमान. माझ्या लाडाच्या कोंबड्याचं माझ्या लाडाच्या कोंबड्यानं साध घातली जोमान. साध घातली जोमान. कोंबड्याच्या आवाजानं जागे झाले सारे जण. कोंबड्याच्या आवाजानं
घेऊन पैका डोंबऱ्याचा खेळ पाहायला या बलाढ्य मधुर नरेशाचा हा कंस दरबार आसमांत भेदणारी महत्वाकांक्षा प्रबळ इच्छा शक्ती ध्येय सामर्थ्य आदी गुणाने संपन्न समुच्चयाचे संकेत घेऊन स्वबळावर स्वसामर्थ्यावर या बलाढ्य अशा मधुर नगराची स्थापना या अभ्यास्य मथुरा नगरीमध्ये मुंगी नाही शिलाला वाव नाही जाणार मोठे यासारखे बलाढ्य मल्ल सर्व गुण संपन्न महापराक्रमी बलाढ्य मथुरा नरेश पण मनाला खंत एकच माझी जीवा भावाची लाडकी बहीण देवकी क्षणात वैरी झाले नियतीचा खेळ जो चुकला नाही कोणाला खटामट हर्षभराच्या सोहळ्याला देवकीच्या लग्नाची वरात जात असता
तोंडावर थैमान. हे मनोरमाला सांग, देवकीच्या पोटी जन्माला येणार 8वा पद्य या मायावी कंसाचा नाश करणार. या मायावी कंसाचा नाश. जीवाभावाची बहीण तिचा पुत्र या मायावी कंसाचा नाश करणार. तर बाळाच्या हात सगळे क्षणातही विलंब न लावता देवकी वसुदेवाला या मधुर नदीच्या चेरबंद खाण्यात कैद केलं. आणि तेथून सुरू झाला या कंसाचा मायावी खेळ. सहा बाळक गतप्राण पुन्हा एकदा तीच आकाशवाणी. पुन्हा एकदा हे फलाटे पुरुष हादरले. या कंसाचा काळ या गोकुळामध्ये आनंदात वाढतोय. माझा काळ या गोकुळात आनंदात वाढतोय. त्या काळाचा बंदोबस्त या नवसाच्या पत्रामध्ये हॅलो रसिक प्रेक्षकांमधून आल्या पारसी कसा आहे. कंसाची उत्कृष्ट भूमिका साकारणारे रोहित धनावडे यांच्यासाठी लाडका भाचा निकुंज केदार गावडे यांच्याकडून रोख 101 रुपयाचं पार्श्वभूमी आहे. नगर मंडळावर आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हीरा
मंदवाऱ्या कसा मोहक सुटलाय आदलेची रामू मैना ताला पुरात जाते मान पिकून येऊ छान घेऊ आनंद सारा मिळून जाऊया या मधुरे भागाला मिळून जाऊया या मधुरे भागाला या पदर सावरात तुम्ही अंगाला वारा मिळून जाऊया या मधुरे भागाला 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 पोरी मिळून जाऊया या मधुरे बाजारा रसिक गोकुळचा मी नंद किशोर नंद किशोर गोकुळचा मी नंद किशोर मनमोहन गिरिधारी धर्मरक्षणा अवतरलो मी युगे युगे भूवरी चराचरी घुमे बासरी नंद येशो देसामी गिरिधारी चराचरी घुमे नंद येशो देसामी गिरिधारी
बरे मला पण भूक लागली हो चालेल तिच्याच माठातलं माखण चोरूया तर आज बुधवार मथुरेचा बाजार गवलेंतर थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहेत. त्यांना पिंपलाच्या पारी अटकणारी ही कामगिरी पेंड्या आणि सुदामाला सांगितली पाहिजे. पेंड्या अरे सुदामा आशीर्वाद आहे. आज बुधवार मथुरेचा बाजार गवलेंतर थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहे. त्यांना पिंपलाच्या पारी अटकणारी कामगिरी मी तुमच्यावर सोपवीत आहे. बरं येतो मी. माई कसली कसली 360 गोपींचा मेळा 360 मग 360 कुठला 360 गोपी अरे काय तू सांगतो मी साधारणच ऐकलं 16, 17, 18 आणि गोपिकांचा मेला. थाटमाट करून मथुरेच्या अरे पण तिथं बाजारात आम्ही कशाला जायचा अरे त्यांना अडवायचं. अरे गोपिकांचा मेला तिथं आम्ही कशाला गेला अरे मेळा नव्हे मग असा जमा. आता ही कशी लोक बसलेली आहे हा आता तिथे एकत्र येणार मध्ये एकत्र बसले त्यांना अडवायचं. कुठं आता येतील तिथं तुला ही कामगिरी झेपल मला हो तू जपायला काय जातं रे बाबा मला तो झेपणार नाही. हा नाही, तुला नाही जपणार नाही, नाही. आपला थंडीचा तो ढोबळे आहे ना मागं नको. अरे कोबड्या येत होता अरे कुठे गेला कुठे तो मग त्याला हात मार. अरे पाठी बघ हा हाक मारतो हा मार. ए बोबड्या अरे बोबड्या अरे हाय तुझं हा गाई चुकल्या अरे लवकर ये. अरे मग ते गाई हाव ना तू आधी पहिला गेला लवकर होय हाकही मालरी अलवल चलनाला माझी कायही तू करी अलखिला मी बघतोया उता हाय काय बघतोया अलवल चलनाला नाही बघते कहायला न घालूया होतय दर 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 होता म्हणजे होता कुठं अरे बेनो काय तुझी ना गं काय चुकली होय काय ती गेली होती कुठं अरे कुठं म्हणजे कुठं पहिल्या जवळच्या मोलाच्या गल्ल्यात आणि त्या मोलाच्या गल्ल्यात बोलायच्या गडग्यात अरे बघ काय अरे झुटून दमवा लागले अरे हे
तुला म्हणू अरे एक सांगू काय तुम्हाला आता घरानं एक मोठी गंमत आहे बघ. गंमत मग काय अशी कसली रे? अरे कत्ती म्हणजे काय अरे कत्ती म्हणजे काय अरे मेऱ्यानो माझा जन्म माझ्यावर कंपनी बघताय कोण बघतोय कोण? अरे कोण म्हणजे कोण पहिला बघतोय कोण? त्याला वाईट कबुली घे मला कोणतं तरी बोलू दे अरे कोण मला? अरे कोण बघताय म्हणजे कोण बघताय अरे तुला म्हणू की म्हातारी हा? म्हातारी? खयची म्हातारी? अरे हरी काय म्हणजे बघताय काय सांगतोस बाबा? अरे त्याला चकमा का टका बघताय अरे मेरे ना माझ्याकडे अरे मला काय वाटतं माहितीये तुला म्हणू मी माझा प्रेमात तुझ्यातून मग पडली असं. अरे तुला म्हणू मी जिता अरे बघ काय तुला म्हणू मी जिता तरी बघ काय वाटतं तुला मी आव्हान नाही ना तू दिसतोस ना छान. अरे दिसतो म्हणजे का नाक केवढं मोठं आहे. नाक म्हणजे काय याच्या माझा मोठी गोष्ट आहे तुझ्या जिया म्हणजे काय? मिथ्या म्हणजे माझ्या बायकोंचा काढला नाही हा? तुझी बायको हाय. मग काय परत ती म्हातारी हाय. अरे ती घरी ती वैतागाला तुम्ही ती आता नवीन नको काहीतरी मग काय बापरे बाप. अरे तू एवढा तरला आणि त्या म्हातारीकडे बघतो? तुला म्हणू असा नाही हा दावा. मग काय रे हा बाबा कोण आहे माहिती आहे का? या पूर्वा जन्मीचा कोणतरी म्हातारा आहे का? मग काय तुला म्हणू पुढं काय झालं? मी काय म्हणतो रे एवढा गडबडीत बोलू कशाला बोलवलं कशा म्हणजे? अरे आपल्याला कृष्ण देवाने मोठी कामगिरी सांगितली. ती कोणती रे आजपर्यंत कोणाला ती नाही जमली. काय म्हणतो काय आम्ही म्हटलं आम्ही एकटं नाही जायचं. मग आपल्या बरोबरचा माझ्या संगतीचा लंतीचा माझा बोबड्या बोलल्या बोलत आहे बोलावर. अरे तर त्याला म्हणू दे पण तुला म्हणू कामगिरी तरी काय आहे ती कामगिरी अशी आहे. 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेळा. अरे तुला म्हणू एवढं ऐकलं मी खाली मोडलं नाही तर काय होईल अरे बाबा तसा नवा मेळा. मग काय रे? हे त्या गवळणी मिळून हा हात करून ताक माफ करू याची वाटप घेऊन माफ घेऊ काय जाऊ दे आपल्याला घालायचं आहे अडवायचं काय कसं म्हणून चाललं? अरे आपल्या गवळणी आपल्या दोघांनी आपला मान आपला माल आपण नाही खायचं तर कोणी दुसऱ्याला होईल रे तुला म्हणू हे मला चुकलंच नाही काय तर अरे गवल्याने आलवायचा बोलू म्हणे आणि पण काहीतरी युक्ती करायला पाहिजे आणि तुला म्हणू माझ्याकडे मोठी युक्ती आहे कसली म्हणजे वैदान काढून हे बघ काय तर हा दगून हा इथं ठेवायचा आणि ह्याच्या मागं मी नकणार माझ्या मागं तुम्ही नका म्हणजे गौरीने आपण चाप दिताच्या नाही नको नको माझ्या नावाला का पटकन अरे तुला मला नको जाऊ तुम्हाला मी दिसतोय काय मग काय होत मायला काय तरी नव्हतं का मायला अरे मेरे नो मला कसं दिसलं ना एवढं झालं का मायला तुला म्हणून मला कसं दिसलं ना कसा दिसत गुड केवढा तू केवढा आणि आम्ही केवढं तुला म्हणून मी आणलाय म्हणजे त्या दगून मोठा असेल आता तू म्हणतोस ना तो मोठा आपण त्याच्या मागे तिघं पण लपायचं बरं बरं आणि कौलनी आल्या 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 कौलनी आल्या 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 कौलनी आलं एवढ्याच तरी मग जाऊया दहाव्या म्हणजे तलाच तर माझा जाणता गया कुठून दहाव्या इकडं ना
अगं राजे का घाबरली? या बासरीच्या आवाजाने तुला धुंद करणारा अजून तरी कोणी नाही. तसं नाही रे काका. मग कसं? मी तुझ्या बाकीला घाबरली नाही. घाबरली तुझ्या तर त्या स्पर्शाला. अगं वेडे, या भूतलावर माझ्याशिवाय तुला कोणी स्पर्श करू शकता का गं? नाही रे कान्हा. बरं कान्हा, आता मी काय म्हणते, आता यावेळी ते महत्वाचे नसून मला निघायला हवे. तेव्हा येते मी. अगं राधे थांब ना गं, इतक्यात कुठे निघालीस? मग काय, मला घरी जायला खूप उशीर होतोय. अगं थांब ना गं, काय आहे तुझा वेळेपणा? गाणं घे ना गे. आता हा. आणि यावेळी? हो अगं घे ना गं. बरं ऐका. मनमोहना ऐकना मनमोहना ऐकना रास खेळूया वृंदावना रास खेळूया वृंदावना मोहना 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 रास खेळूया वृंदावना रास खेळूया वृंदावना. मनमोहना ऐकना
रंग उधळूया कुंजवना. बाजार तुमच्या मनासारखा, बाजार तुमच्या मनासारखा, मिळून जाऊया बाजारात. दया दुधाच्या ग व्यापारात, राधे जाऊया बाजारात. दया दुधाच्या ग व्यापारात, राधे जाऊया अगं ये राधी. काय ग तारे? काय ग? अगं आपण साऱ्या सख्या निघालो खऱ्या. हो. अगं पण एकीला तरी वाट माहिती का ग? वाट ना. हो हो तारेला माहित आहे की. तारे अगं तारे तारे अगं हिला बघ जरा. काय ग हिला झालं?
ए चंद्रा अगं काय बघते तिकडे तारे काय ग अगं किती चांगली लागतेस ग तू कोणाला शोधते अगं राधी बघ तरी ए तारे काय ग कोणाला शोधते तिकडे कोणाला शोधते म्हणजे वाटा बघते अगं असं वाटा किती बघतेस ती आणि आहे तरी कोण अगं बघ वाटा तुम्हाला वाट माहिती नाही ना ग हो म्हणून तर शोधते वाटा इकडे तर भेटतच नाहीये इकडूनच वाट आहे ना इकडून आहे अगं बघ ग मला पण नाही माहिती मला वाटते इकडूनच असणार अगं चंद्रे पण तुला नक्की माहित आहे हीच वाट आहे अगं नक्की सांगू शकत नाही पण नक्की हीच असेल असं मी सांगते मी तर नाही येणार या चंद्रासोबत अगं तारे असं नाही करतेस तारे उशीर होतोय ग अगं पण जायचं कसं अगं मी काय म्हणते आपल्या शेजारची ती मावशी ग अगं हिच्या शेजारची ती मावशी हो मी ती लाडकी मावशी हो तारे काय पण करू नको का ग माझी लाडकी बिडकी नाही ती मावशी का ग काय सांगू काळात तिचं आणि माझं कच्चा भांडण झालं कच्चा काय सांगतेस काय मला परत करून दाखव काय काय तुमचं चाललंय बघ ना ग उशीर होतोय आणि पानसटपणा चालू झाला मग मी काय म्हणते मावशी आवाज देऊया बघ आहे काय बघ मी देऊ बरं मावशी अगं ये मावशी काय नाही कुठे राहिली येईल मावशी अगं आले ग आले अगं लवकर ये ग कुठे राहिली आली काय ग अगं गोपी निघाल्या मथुरे बाजारा साज शृंगार करून यावरा गोपी निघाल्या मथुरे बाजारा साज शृंगार करून यावरा राधे हाक मारची मी हाय मावशी मी आले नटून चला बाजाराची राधे हाक मारची मी हाय मावशी मी आले नटून चला बाजाराची साडी नेसवली पैठणी लाल मला पाहून काय म्हणाल साडी नेसवली पैठणी लाल मला पाहून काय म्हणाल काही झाली कशी मी चालू कशी मी आले नटून चला बाजाराची काही झाली कशी मी चालू कशी मी आले नटून चला बाजाराची मावशी आया कुठे गेल्या म्हणायचं पुऱ्या कुठे गो अगं ये मावशी कुठे गो राहिली दिसते का गो अगं नाही ग अगं ए राधे अगं काय ग
हे मावशी तू होतीस कुठे अगं होतीस कुठे म्हणजे काय? अगं तुम्ही तर नका त्या पोरी. हो अगं सात शिंगार करून मथुरेच्या बाजारात चालला ना ग. हो मावशी तुला कसं माहित अगं तुला कसं माहिती? ह्या साऱ्या पूर्ण विचार केलाय बाजाराला जाण्यासाठी नाही ग. हो ग मावशी म्हणून एवढ्या वेळा तुमच्या आलात की नाही? हो हा म्हणून मी विचार केला म्हटलं ह्या बाजाराला चाललंय. हो मावशी पण तुला यायला एवढा उशीर का झाला अगं राहते कसं सांगू तुला. कसं अगं माझं नवरा आजार आहे ग. का ग मावशी अगं का ग मावशी म्हणजे काय? हं? अगं लई त्रास देतोय मला. दिवसा रात्री तो अंतरुणातच आहे. त्याचं सगळं करेपर्यंत मला लई उशीर झाला म्हणून थोडा उशीर झाला. हो का ग मावशी मग आता निघूया अगं हो निघायचं. पण मला एक सांगा हा या साऱ्या पोरीने बाजारला विकण्यासाठी माळ आणताय की नाही? हो मावशी निघूया अगं हो चला की. चला ग धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ऑर्गन मास्टर चिन्मय गुवर, ऑर्गन मास्टर चिन्मय गुरव, खास अवधूत पाडवे व किशोर संगरे यांकडून उत्कृष्ट कीबोर्ड वाजवल्याबद्दल त्यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभार आहोत. तसेच ऋषिकेश अंकुश गावडे व निखिल अंकुश गावडे राहणार वणके खास राजेसाठी त्यांनी 101चं पारितोषिक दिलंय. नमन मंडळ आभार आहोत. तसेच मंदार पवार राहणार चरवेली, मंदार पवार राहणार चरवेली हे श्याम शीतल यांच्या युट्यूब चॅनेलवरती लाईव्ह कार्यक्रम पाहत आहेत. त्यांच्याकडून ऑनलाईन राधाकृष्ण प्रेम गीतासाठी 101चं पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभार आहोत. तसेच माहिती मिळाले शेखर पांचालकडून खास उत्कृष्ट साऊंड व लाईट, उत्कृष्ट साऊंड उत्कृष्ट लाईट यासाठी खास विराट विश्वकर्मा नमन मंडळ यांकडून 500 रुपये पारितोषिक दिलंय. तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं ये पोरी. हा मावशी अगं चला की बाजारला. हो चल चला ग काय ग जाऊया ना म्हणजे. हो अगं मावशी काय ग? काय मी जे ऐकलं ते खरंय का ग अगं काय ग सांग लवकर मला बी ऐकू दे. काय ग अगं मावशी मी असं ऐकलं तुझा नवरा दारू पितो काय ग मावशी काय ग झालं अरे काय बोलतेस तू ऐकलं अगं पण खरं आहे का अगं पोरी अरे काय कसं जरा इकडे. अगं हे बघ माझा नवरा जरी दारू प्यायला असला ना तरी माझ्या संसारात लय सुखी आहे मी. खरंच सांगते. अगं तुलाच काय ह्या पोरीनं काय दाराला काय राधेला काय आणि आपल्या समोर बसलेल्या काय आईसारख्या आहेत, काय बहिणीसारख्या आहेत, काय वहिनीसारख्या आहेत. त्यांना सगळ्यांना सांगते. काय सांगते नीट ऐका. अहो माझा नवरा कितीही दारू पिऊ द्या तरी मी माझ्या संसारात सुखी आहे. अहो म्हणून तुम्हाला सांगते कुठल्याही स्त्रीनं कुणाच्याही नवऱ्याकडे बोट दाखवू नका. कारण प्रत्येक स्त्रीच्या नवऱ्याला काहीतरी व्यसन हे असतं. कुणाचा नवरा दारू पितोय, कुणाचा नवरा जुगार खेळतोय, तर कुणाचा नवरा चोऱ्या करून सिगारेट गुटखा करून स्वतःच्या आयुष्याची बरबादी करून घेतोय. म्हणून सांगते माझ्या नवऱ्यानं किती जरी मला त्रास दिला ना तरी मी त्याला काहीच बोलत नाही. म्हणून सांगते माझा नवरा कितीही दारू पिऊ द्या मी त्याला काहीच बोलत नाही. कारण नवरा पती म्हणजे परमेश्वर असतो. अहो आताच्या पोरी लग्न करतात 1-2 महिने नवऱ्या दोन गुळगुळ बोलतात
आणि दुसऱ्याच्या गाडीवरून जाऊन पहिल्या नवऱ्याला दिवस देतात. पण आमच्या राज्यात ते नाही चालत. नवऱ्यानं जरी किती त्रास दिला तरी नवरा तो नवराच असतो. म्हणून सांगते, आताच्या पोरी नवऱ्याबरोबर फिरायला गेल्या ना की खांद्यावरचा पदर वाड्यावर उडतो आणि खांद्यावर भुलबंधारा केस त्यांचं त्याच्याकडे भान नसतं. पण माझ्या वयाच्या 60-70 वयाच्या इथं माझ्या सासूबाई किंवा जाऊबाई बसलेल्या त्यांना विचारा, अहो नवऱ्याबरोबर फिरायला जाताना नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकते आणि खांद्यावरचा पदर डोईवरती घेऊन खाली मान घालून चालते, तीच खरे नवऱ्याची अर्धांगिनी असते. म्हणून तुम्हाला सांगते, माझा नवरा कितीही दारू पिऊ द्या, मी त्याला काहीच बोलत नाही. कारण तो नवरा माझा आहे. अहो माझा नवरा कितीही चोऱ्या करू द्या, मी त्याला काहीच बोलत नाही. कारण तो नवरा माझा आहे. अहो माझा नवरा 3-3, 4-4 वर्ष आजारी पडून फाटवर झोपलेला जरी असला तरी मी त्याला काहीच बोलत नाही. कारण तो बी नवरा माझा आहे. अहो माझा नवरा 3-3, 4-4 वर्ष आजारी पडून फाटवर झोपलेला जरी असला तरी या गावात ताट म्हणून मी फिरू शकते. अहो 3-3, 4-4 वर्ष आजारी पडून फाटवर झोपलेला नवरा जिवंत आहे. तोपर्यंत कपाळाला कुंकू आणि गळ्यात सौभाग्याचं लेणं घालून या जगात त्याचा हक्कानं नाव लावू शकते. 3-3, 4-4 वर्ष आजारी पडून फाटवर नवरा झोपलेला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या स्त्रीकडं कुणाचीही वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत नाही. एवढी ताकद त्या फाटवर झोपलेला नवऱ्याच्यात आहे. काय झाली? चुकलीस तू. माफ करा. अगं पूर्ण, अगं माझ्या नवऱ्याने किती जरी त्रास दिला ना तरी माझ्या नवऱ्याची इज्जत 4 भिंतीच्या आतच होती. पण तुम्ही पोरीने आज माझ्या नवऱ्याची इज्जत या चव्हाट्यावर आणले. कशी सांगतो मला सांगा. अगं मावशी, चुकलं तिचं. जाऊ दे ना आता. मावशी, उशीर होतोय. गप्प हो आणि निघूया जाऊ आपण बाजाराला. हो शांत. चला गं पोरीनो. चला चला गं लवकर. अगं एवढा सासूंदर केला जाताना बाजारला काय घ्यायचं ती सांगी. अगं सांगायलाच पाहिजे. अगं त्याशिवाय बाजारला विक्री होणार ग कशी. अगं हो, अगदी बरोबर. दोघा त्याचा आवाज. तारे. अगं मावशी, मी घेतलं दही आणि चालले तो व्यापाराला. अगं बाई तू दही घेतले. हो. अगं नीट सांभाळून घे, हो मावशी. कारण अवघड घाट आहे. हो गं. चला तिथे बाजारला. अगं मावशी, काय ग. मी घेतलं तू आणि चालले तो व्यापाराला. तुम्ही तू घेतले. हो अगं वा, फारच छान. हे बघ आणि सध्या बाजारला. हो. अगं 2 घेतले नीट तू घे नाही तर पाहिजे कोणी हे बघ हे ते झोपलेलंच आहे. यांचा काय नजर नाही का. काय गं मावशी? अगं बघ जरा हे उलटे सुलटे झोपून बघताय. नाही. एक आता मिनिट. कोणाचा नंबर तुझं काय घेतलंय. मावशी, चुकलं बरं का माझं. बरं मावशी, मी घेतलंय लोणी आणि चालले बघ बाजाराला. तू काय जायचंय लोण्याचा माड घेतलाय आणि बाजारात चाललाय. हळू चल. अगं मला नाही छान. अगं पण ये की पुढं. पुढे येऊ. आता काय घेतलं तू. मावशी, मी का नाही घेतला खवा. काय अगं खवा. खवा खवा गं.
म्हणजे तू घेतलंस खावा अगं हो. खावा त्याने न्यावा आणि उपयोगाने ए मावशी मावशी अगं बोलतेस तरी काय? खावा खावा म्हटलं खावा हा असं. चल चल बघू. काय बाजूला चला गं. अगं पण मावशी मी काय म्हणते सर्वांना विचारलंस घेतलात काय अगं पण तू काय घेतलंस? म्हणजे मी माल घेतलं तर सांगायला तू मग त्याशिवाय व्यापार होणार तरी कसा? सन्माननीय अमित डांगे यांचं म्हणणं आहे की मावशीनं नाव घेतलंच पाहिजे. अहो मित्रा तुम्ही सुद्धा या मावशीच्या प्रेमात पडलं की काय काय ग मावशी? एक जावा तिकडे लोक बघतात. अहो अमितराव तुमचं मी आता असं नाव घेणार आहे एका नावातच अख्खा महाराष्ट्र फिरवणार आहे. पण तुमचं माझं लगीन झाल्यावर आणि मुलं आल्या पूर्ण का ना तर लगीन झाल्यावर बेडवर जाऊन झोपाल आणि मावशीची वाट बघत बसाल बाई वाड्यावर या. आता आहे का हा मित्र येत होत ऐका हा मित्र. अहो आधी केली वर्षी पैठण केली गेल्या वर्षी पंढरपूरला माता गावावर पंढरपूरला जायच्या आवड पंढरपूरला विठ्ठल रखमाईचा जोडा विठ्ठल रखमाईच्या जोड्याच्या हवा पाहू कैकेयी महाराजांचा मठ पाहू कैकेयी महाराजांच्या मठाला घालते मी वेडा. पुढे आला वाकडीचा वडा वाकडीच्या वड्याला सोन्याची हालकी पुढे आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा पुढे आला गोपाळपुरा गोपाळपुरात जनाबाईचा खेळ आता झाले आळंदीला जायची वेळ आळंदीला थोर साधू संत थोर साधू संतांची करते मी सेवा पती म्हणाले माहूरला जावा माहूरची साडे अहमदाबादची गोडखडे अहमदाबादच्या गोडखडीला बात्तरला येणे केला सरस्वतीसाठी गायगाय परळीला आले परळीच्या देवा शिवरात्रीला हवा पती म्हणाले काशीला जावा काशीला गेले 4 धाम आधी केली ब्रह्मपुरी नंतर केली त्र्यंबकेश्वरीला जाऊ हवा ललिताची पाहू शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी साईबाबाला धनुष्यबाण मुंबईची मुंब्रा देवी छान आणि मुंबईच्या मुंब्रा देवीच्या समोर बसली होती मंत्र्यांची सभा मुंबईच्या मुंब्रा देवीच्या समोर बसली होती मंत्र्यांची सभा आणि अमित चांगेंच्या संसाराच्या माग पंढरपूरचा पांडुरंग उभा. चला आता जाऊया बाजूला. हो चल चल. चला अगं पोरी ना काय ग मावशी? अगं आपण बाजारला जायचं खरं पण अवघड किती घाट आहे बघ. हो जाताना काय मावशी मी काय म्हणते एक तुझ्या जमाचं गाणं घे ना गं. आम्ही पोरी पण ऐकतो तुझ्या जमाचं गाणं कसं असतं ते. माझ्या जमण्याचं गाणं अगं हो काय ग पोरी मग? हो मावशी. पण तुम्हाला काही जमल का? हो जमेल की नाही सगळं जमेल. चल मग हे तरी चला चल चला गं पोरी अगं या की आले. आता गाणं घेऊया आणि बाजारात जाऊया. तू घेतेस ना? अगं तुझ्या जमाचं गाणं घेतेस ना गं? हो आम्ही तयार झालो. माझं जमण्याचं तुम्हाला नाही का आवडणार? अगं एक घे गं. अगं हा किती घाट अवघड आहे. एक गाणं घे. तुम्हीच घ्या. आम्ही काय गं? तुला येतंय? मला येतच नाही. तुला मग? कोणालाच येत नाही. मग काय काय करणार आता? गाणं घेतलं की काय मावशी? मावशी आवाज पण येतोय. अगं हे पूर्ण जाताना बाजारला चला चला, बरं, चला, चला. चला, 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 येतं. चला, चला, पटकन. चला बरं लवकर. मावशी कुठे? कोणतरी आवाज येतोय ना? राधी? तुला कोणाची भूक काय लागली? गं? काय? त्याच्यात एक मोठी आई अगं कोणले चला ते काय फुगेवाले की केस फिरतात. अरे ते फुगेवाले कोणात रे तुम्ही? फुगेवाले इकडे काय करतात जा की तिकडे गावात नाही. चालली कुठं बाजारला जाते जाते जायचं ना. काय एवढी म्हातारे झाले बाजाराला जाऊन जायचं नाही काय. वाटेवर मी उभा आहे तुझ्या
डबा तुला म्हणताय तेव्हा तुला एक मिनिट चला जरा मारो रे. हलवायचं नाही ए औ कशी नाही बदनार की तुला कशी बदल तुला काय सांग जाता येणार नाही म्हणजे ना अरे फक्त पत्नी काय देतो तुला ये बाय आता आम्ही त्यांना बाजार लागतो ना. अरे कोण आहात तुम्ही? आम्हाला ओळखच नाही तू नाही ओळखलं सांगू सांगू मला हा कोण माहिती हा सभापती सभापती हा कोण माहिती हा उच्चापती पण त्या कुठल्या देशात नाही हा वेगळ्या देशातला आहे मलिंगाचं गाव आहे की हरपणी अरे हंपानी तर मी आणि मी कोण माहिती मी कोण माहिती तुला हा हा सभापती हा उच्चापती मी पण माहिती कोण मी तुझापती आपलं काय तरी अबे माझा लग्न बघतोय तू ह्यातलं घेतलं त्यातलं घेतलं त्यातलं घेतलं माझं कधी घेणार अरे तू देशील तेव्हा नाही तू वेगळं नको बोलू नाव काय आज नाव घ्यायचंय तुझं काय ठीक आहे. म्हणजे ऐकायचं तू तुझं नाव काय माझं नाव हो ऐक ना येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगरे बारा पाणी खाली 12-13 घाम येतो धारा धारा तिकडून आला व्यापारी त्याने तुझी सुपारी देते वाड्याला हांडा देते पाण्याला पाणी आणला आडाचं वाड्याला हिंगाचा वाड्यात सात होत होता पलंग कंगावर होती गादीवर होती उशीवर होती बशी होती होता कपाला होतं घराला होती भिंतीवर होतं घड्याळात वाजला एक आणि फाकड्याचं नाव घेते मी पांडुरंगाची दे हे बाबा अरे मेला नुसतं गुंगलू खालकाल वाजले अरे काय मेली नाव घेतला मेला झोप आली मला अरे अरे बाबाची मावशी जरी म्हातारी झाली तरी तिचा घुंगरू कसं खाल्ला माझा कसा खाला वाजत दाखवू तुला जातो की कसला घेतो अरे म्हाताऱ्याच्या भाजीत खोबलं टाकतो किचून अरे म्हाताऱ्याच्या भाजीत खोबलं टाकतो किचून आणि या म्हातारीचं नाव घेतो तकाली हे काम नाही काय मला बाजा यायचा नाही माहिती बसायला लागेल आमच्या कुठे देवा सांगितलं नाही बस झालं ना केव काम दलाव आहे आणि माझ्या पोरीने सासून जर केलं बाजारला जाण्यासाठी काय करले बसून काय अरे करू बेकार लागतो तर ते करतं सगळं. तुम्ही बसून तर निघायचो एक काम कर काय करतो आम्ही सगळ्यांना दह्या दुधाचं माटण हा त्यातलं एक तुला देते बाकीसाठी बाजारला जातो आता नको बोलू बेकार तर मला जगलंच पाहिजे हा जगलंच पाहिजे डोक्यावर पडण्यात काय काय डोक्यावर आम्ही जगनिकल चाललाय मावशी काय माहिती आहे हा आपला गोकुळातला मान बरोबर ना तुम्ही आपल्या गोकुळातल्या या पोरी हा आणि तू त्यांची मावशी बरोबर का नाही अरे बाबा आमचा धंदाच आहे म्हणून तुम्हाला सांगितलं यातले एक काय मी 2 देते आणि बाजारला जाते एक पूर्ण दोनपेक्षा 3 देते आणि मी बाजारला जाते वर्य तू वर्य याच्यात की नाही सांग यो खाली यो काय लागला माझा बसून घ्या जा बसत ना एवढ्या बाजारला आला की तिथे बसायला आलाय बोलकी चालू आहे मग कशी तरी बाजारात काढते कुठून पण करते या लवकर बसा वाजलं मग बघून येऊ मावती पण बघणार सगळं बघणार बघ बघ बघून बाबा रे
अरे छोटी बच्चा आहे तू. उलाला उलाला कपिला उलाला. काहीच बोलणार नाही. चला, तुला जा. नाबालक काय हो? नको. मी कोण माहितीये ना? मस्त. मी एवढा इतकाच ना माझ्यावर. अरे ह्या पोरी बसल्या आणि ती मावशी काय गेली? ए जोपच्या, तू बदलास का नाही? माझ्या पोरी बसतात सगळे. अरे मी त्यांच्या बाजूलाच उभी आहे. बाजूला उभ्या त्या बसल्या तुला बसाय पाहिजे. अरे बसली काय आणि उभी काय हिथंच तर नाही ना. नाही नाही ना बसाय पाहिजे. अरे बाबा सांगितलं ना. बसाय पाहिजे. अरे बसली तर उठत नाही ना, उठलं तर बसता येत नाही एवढं सांगितलं की. मग सगळी कामं करतेच कधी ए नाही गेलीस ना ती बसून घे पटकन. होय का मग जल्दी सगळी कामं करतेच कधी याला विचारून मी. तिला मी बसू आता बसवतो. आता मध्ये 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 घे ये. आणि हे मध्ये वाजवलं ए मोरया. चला मग वाजवलं. मावशी आता लवकर चल हा, खूप उशीर झालाय. पेट्याची सुद्धा मला चांगली कामगिरी अजून पूर्ण वेळ दिसत नाही. आपणच पाहावे. थांबा, तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला. हा रस्ता प्रतिबंध आहे का? किंवा बाजारात जाता येणार नाही. पण का? होय राधे, गोकुळ दैदूत गोकुळात झाले पाहिजे. असं आम्हाला सांगणारे तुम्ही कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्म, बेंबी हिरा, मस्त विठुरा, विठ्ठलाच्या विठेवरती उभे राहून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. असे असतात श्रीकृष्ण भगवान. अगं राधे, जसे युगे बदलतात तसे मला अवतार धारण करायला लागतात. अगं पोरीनो, हे खरंच श्रीकृष्ण भगवंत आहेत. यांना आपण शरण जाऊया. हो राधे, या मग. प्रणाम भगवंता. चला आपण नाचूया घेऊया. अरे काना सावळ्या हरी रे, मी राधा
आता सहनशीलता विकोपाला गेली. आता नाही, आता या मायावी कोसाची मायावी खेळी. क्षणभर महाराज अक्रुसेन त्या गोकुळच्या कारट्याला दरबारामध्ये हजर करायला. महाराज, या शुभप्रसंगी आनंदाची वार्ता. कृष्ण बलराम या दरबारामध्ये दाखल झाले आहेत. काय तर म्हणे गोकुळचा राणा कन्हैया, तू या कृष्ण या कंसाच्या दरबाराच्या मर्यादा ठाऊक नाहीत. राजन, मर्यादेचे मला ज्ञात आहे, पण मर्यादा ज्याच्यासाठी असतात तो याचना आणि तो मागायला आलेला असतो. याचना तुझा काय हा मथुरा नव्हे.
दुष्ट नव्हता तुझा आता अंत बोलायला आहे. माझा अंत या मायाविरुद्ध कवसाचा अंत काय? आता पापाला काय बोलला आहे तुझा अंत आता जवळ आहे. तो निष्ठाचा देवकीचा आठवा तुझ्या कल्प्या हे बलाचे मल्ल आज तुझ्या देहाचे तुकडे तुकडे करतील. चार गोष्टी पाहताय काय? रणकंदा सुरुवात करा. चालू Thank you.